पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. गुणधर्म दुनिया में बढ़े, हर जीव से कर्तव्य हो. गंभीर हो सबके हृदय, सच ज्ञान का वक्तव्य हो. यह दूर हो सब भावना, हम नीच है अस्पृश्य है. हर जीव का हो शुद्ध मन, जब कर्म उनके स्पृश्य है. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूजनीय श्री गुरुदेव आणि सद्भाविक सज्जन हो, आपण कालचे 2 प्रवचन या श्लोकाची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करण्याकरता किंवा त्या विषयाला एक बळकटी आणण्याकरता खर्ची घातली. काल पाहिलं आपण, शेवटी मी बोललो होतो की 4 गोष्टी ज्या आहेत त्या 4 गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांना आचरल्या पाहिजे. कोणत्या 4 गोष्टी? एक पहिली गोष्ट बोललो होतो, ती ग्रामगीतेच्या आधारेच मी 4ही गोष्टी बोललो होतो. पहिली गोष्ट होती ती लोक शिक्षण, दुसरी गोष्ट होती ती न्याय रक्षण, तिसरी गोष्ट होती जनता जनार्दनाचं पोषण आणि चौथी गोष्ट होती ती श्रमदान. या 4ही गोष्टी प्रत्येकाला जमल्या पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात या 4ही गोष्टींसाठी प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. आणि तो जो अशा पद्धतीचा प्रयत्न खऱ्या अर्थानं करत असेल त्यालाच खऱ्या अर्थानं वर्णाश्रम साधला असं महाराजांचं मत आहे. आणि म्हणून या गुणकार्याच्या वाढीच्या सोबत आपल्या गावात निश्चितच सुख समृद्धी नांदेल आणि आपलं गाव हे ग्राम होईल वैकुंठ भुवन अशा पद्धतीचं आपलं गाव झाल्या वाचून राहणार नाही. मग ज्यावेळेस आपण या 4ही सेवा कर्म व 4ही कर्मांचं पुष्प आपल्या गावाच्या सेवेला अर्पण करू आणि आपल्या गावाकडे ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस तुमच्या आमच्या लक्षात येईल की जीवाभावानं जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं, ही त्यावेळेस तुम्हाला अनुभूती येईल. पण सज्जन हो, मी जे काल 2 प्रवचन केले त्या प्रवचनावरून एक तुमच्या मनात शंका निर्माण होऊ शकते की हा बुवा या प्रार्थनेवर प्रवचन करतो आहे आणि प्रार्थनेमध्ये महाराज म्हणतात की गुणधर्म दुनिया में बढे आणि हात गुणकर्म सांगून राहिला. असं कसं झालं बुवा? त्याचं उत्तर मी तुम्हाला देऊ इच्छितो. किंवा एक प्रश्न निर्माण होऊ शकते की अशी गावाची सर्वांगीण उन्नती या चतुसूत्रीच्या माध्यमातून होऊ शकते. त्या गुणांची वृद्धी करणारे वा उन्नती करणारी, सर्वांगीण उन्नती गावाची करणारे जे गुण कर्म आहेत ते वाढले पाहिजेत असा जर महाराजांचा उद्देश असेल तर मग गुण धर्म दुनिया में बढे असं म्हटलं महाराजांनी, गुण कर्म नाही म्हटलं.
त्याच्या मागचं काय कारण असावं बा, ही एक शंका सुज्ञ श्रोत्यांच्या मनात निर्माण होऊ शकते. तर त्याचं उत्तर असं आहे की गुण हा जो एक शब्द आहे, या गुण या शब्दातूनच महाराजांनी गुण आणि कर्म या दोन गोष्टी सूचित केलेल्या आहेत. त्याचं कारण आहे तुमच्या समोर, ते चिंतन मांडलोय. त्याचं काय कारण असावं, त्याचं कारण हेच आहे, कर्म जे आहेत ना सज्जन हो, कर्म हे घडत असतात. ही कर्म करण्याची स्वतंत्रता जरी जीवाच्या ठिकाणी असली तरी सुद्धा ते कर्म गुणावर अवलंबून असतात. गुणाशिवाय कर्म घडत नाही. गुणा गुणेषु वर्तन्ते भगवद्गीता सांगते. गुणाचं प्रागट्यकरण जे होत असते ते कर्माच्या माध्यमातून होते. अर्थात कर्माचं अधिष्ठान हे गुण आहेत. आणि म्हणून गुण असा शब्दप्रयोग न करता या ठिकाणी महाराजांनी गुण शब्दाच्या ऐवजी कर्म शब्दाच्या ऐवजी केवळ गुण अशा शब्दाचा या ठिकाणी योजना केलेली आहे. मी समोर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचं ठेवतो. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा एक अभंग आहे. ते म्हणतात, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना. सुंदर तो अभंग मराठीच्या पुस्तकामध्ये तो अभंग होता. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. जो स्वभाव गुण माणसाचा आहे त्या स्वभाव गुणानुसारच त्या माणसाकडून कर्म घडत असतात. अर्थात आतमध्ये ज्या गुणाचं आधिक्य असेल त्याच गुणावरून माणसाकडून कर्म घडत असते. आणि तीच गोष्ट राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना या ठिकाणी सांगायची आहे की तुमचे जे गुण असतील आंतरिक, त्या आंतरिक गुणावरूनच तुमचे कर्म घडत असतात. म्हणून कर्माच्या ऐवजी या ठिकाणी तुकडोजी महाराजांनी गुण हा शब्द योजलेला आहे आणि गुणामध्येच कर्माचा अंतर्भाव आहे. कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं म्हणत असताना एखादा व्यक्ती खून करतो. खून करतो म्हणजे कसा करतो? एखाद्या साधू जो आहे सत्वगुणी साधू आहे, सात्विक साधू आहे, मवाळा एखादा संत आहे, त्या संतानं कधी कुणाचा खून केला आहे का? नाही करू शकत. कारण त्या संताच्या ठिकाणी जो गुण वास करतो तो गुण कोणता असतो? तो शुद्ध सात्विक गुण असतो. आणि सत्व प्रवृत्तीचा माणूस खून करण्याच्या त्याची बुद्धी क्रूर बुद्धी होऊ शकत नाही. ती क्रूर बुद्धी जो तमोगुणी माणूस आहे त्या तमोगुणी माणसाचीच होऊ शकत असते. अर्थात ज्याच्या ठिकाणी तमोगुणाचा आधिक्य अंतःकरणामध्ये आहे अशाच तमोगुणी माणसाच्या त्या तमोगुणाचं प्रॅक्टिकल खून मारामारीमधून होत असते. आणि सत्वगुण जर त्याच्या अंतःकरणात असेल, सात्विक वृत्ती जर त्याची असेल तर त्याच्या सात्विक गुणाचं प्रागट्यकरण हे त्याच्या अंतःकरणातल्या प्रेमाच्या नवे त्याच्या वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा अशा बोलण्यातून होत असते. पाहत तुम्ही संतांचं बोलणं, जे कोणी साधू पुरुष असतील त्यांचं बोलणं पाहत, त्यांच्या केवळ बोलण्यानेही सुद्धा तुमच्या दुःखाची निवृत्ती होत असते. त्याचं कारण असते की त्यांच्या अंतःकरणामध्ये जो सात्विक गुण असतो त्याच्यातूनच ते सात्विक शब्द बाहेर पडत असतात आणि तेच तुमच्या आमच्या शांतीकरिता वा उद्धाराकरिता कारण ठरत असतात. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या आतमध्ये जे असेल तेच बाहेर दिसत असते. मी 2-3 वेळा या प्रवचनामध्ये दृष्टांत दिला की आतमध्ये एखाद्या बॉटलमध्ये जे असेल तेच बाहेर निघेल. एखाद्या ग्लासमध्ये काही भरलेलं असेल तर त्या सांडल्यावर त्यातून जे ग्लासमध्ये भरलेलं होतं तेच बाहेर पडत असते. हा दृष्टांत मी 2-3 वेळा देऊन चुकलो आहे या प्रवचनामध्ये. त्यानुसार याही ठिकाणी मी तेच बोलतो की जे तुमच्या अंतःकरणात तुमच्या ज्या ज्या गुणाचं आधिक्य असेल. दुसरं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवेल. तुमच्या शरीरामध्ये जर कफ असेल ना
तर आतमध्ये असलेला कफ काही काला लगेच थोड्या वेळानं तुमच्या नाकाद्वारे किंवा तुम्हाला येणाऱ्या बिळक्याच्या द्वारे तो कफच बाहेर निघणार आहे, कारण तो तुमच्या आत तोच साठवलेला आहे. तसंच आपल्यामध्ये ज्या गुणाचं आधिक्य असेल, जे गुण आपल्यामध्ये साठवलेले असतील, मग ते रजोगुण असो, ते तमोगुण असो, की ते सात्विक गुण असो, त्यांचे जे वेगळे वेगळे कार्य आहेत, त्या गुणाचं आधिक्य कार्याचं रूप घेत असते आणि मग त्या गुणाच्या आधिक्यामुळे तुमच्याकडून बरे वाईट कर्म घडत असतात. आणि म्हणून या ठिकाणी महाराजांनी गुण आणि कर्म, गुणकर्म दुनिया में बडे असं न म्हणता गुणधर्म असं म्हणत असताना गुण या शब्दामध्येच कर्माचा अंतर्भाव केलेला आहे. कारण कर्माचं अधिष्ठान हे गुण आहे. जसं प्रेमाचं क्रियेला प्रेमाचं अधिष्ठान असावं लागतं, तसं त्या क्रियेला प्रेमाचं अधिष्ठान जरी असते, हा जरी एक वेगळा भाग असला, मी मागच्या एका प्रवचनात बोलून गेलो होतो, तरी क्रियेचं अधिष्ठान हे गुण सुद्धा असते. गुण जर तुमच्या ठिकाणी नसतील तर क्रिया संभवत नाही. तुमच्या ठिकाणी जो गुण असेल, मग तो तमोगुण असेल, तो रजोगुण असेल, तो सात्विक गुण असेल वा तो शुद्ध सात्विक गुण असेल, त्या प्रत्येक गुणानुसार आपले कर्म घडत असतात. परंतु इथं एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, आपल्यातले गुणच कर्माच्या द्वारे प्रगट होत असतात इथपर्यंत ठीक आहे. म्हणून कर्म शब्द इथं योजण्याची गरज महाराजांना वाटली नसावी असंही आपल्याला म्हणता येईल. पण गुणकर्म जगात वाढले पाहिजेत असं महाराजांचं जे मत आहे ते मत आहे, परंतु ते कशा प्रकारचे वाढले पाहिजे याची मात्र मेख महाराजांनी पुढे घालून दिली आहे. कारण नुसतं गुणकर्म वाढून होत नाही. कारण कर्म जे केल्या जाते किंवा जे गुण प्रगट होत असतात व त्या गुणाच्या रूपानं, त्या कर्माच्या रूपानं आपलं गुण ज्यावेळेस आपण समाजापुढे प्रगट होतात ना, ते गुण कसे असले पाहिजेत हाही एक महत्त्वाचा भाग आहे. गुण कर्म दुनिया में बढे असं नुसतं जर गुण कर्मच वाढावे असं जर म्हटलं तर मात्र मग जो वेदांचा संदेश आहे की धर्मम चर सत्यम वद, अशा पद्धतीच्या संदेशाला बाध येऊ शकतो. कारण गुण आणि कर्म दुनियेत वाढले पाहिजे, पण कोणते ते सांगितलंच नाही. मग एखाद्यामध्ये जर रजोगुण असेल, दुसऱ्याची खून करण्याचा, मारामारी करण्याचा वा अनेक कोणत्या पद्धतीचे निषिद्ध कर्म करण्याचे गुण असतील तर तेही गुण वाढावेत असा त्याचा अर्थ होईल. एखाद्यामध्ये चोरीचा गुण असेल आणि तो त्या गुणामुळे चौर्य कर्म करत असेल, त्याच्या चोरीच्या कर्मातून जर त्याचा तामसी गुण प्रगट होत असेल तर त्याचीही वाढवावी, त्याचा असा अर्थ होईल. म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी कर्म शब्दाचा प्रयोग अंतर्भाव हा गुणामध्ये करून पुढे जो शब्द टाकला तो शब्द टाकला धर्म. आणि त्या गोडीला एक आवश्यक असं निश्चित स्वरूप प्राप्त व्हावं की निश्चित याच प्रकारच्या गुणधर्मांची वाढ व्हावी. हा विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केला आणि पुढचा जो शब्द योजला तो शब्द योजला की गुणधर्म दुनिया में बढे. धर्म म्हणजे काय? त्याचं कारण हा आहे की त्या ठिकाणी धर्मानुसार जर कार्य घडत नसेल तर ते कार्य तुमच्या अवनतीला सुद्धा वा नाशाला सुद्धा कारण ठरू शकते. आमचे गुरुजी त्यांनी एका पुस्तकामध्ये कुठेतरी लिहिलं आहे, एका लेख संग्रहामध्ये, ते म्हणतात की स्वार्थ भावनेनं केलेली ईश्वराची पूजा सुद्धा माणसाला राक्षस बनवत असते आणि निस्वार्थ भावनेने समाज कल्याणाच्या दृष्टीने नवे केवळ आपल्या स्वतःच्या शेजाऱ्याच्या हिताच्या दृष्टीने त्याच्या शेजारातलं निस्वार्थ बुद्धीने त्याच्या शेजाऱ्याच्या अंगणातली केलेली झाडझूड सुद्धा
ईश्वराची श्रेष्ठ पूजा ठरत असते. अर्थात कर्म हे श्रेष्ठ नाही, तर त्या कर्माचं मर्म समजून केलेलं कर्म हे श्रेष्ठ ठरत असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं हेच मत आहे. जे लोक आपलं काम इमानदारीनं आणि देशनिष्ठेनं करत असतात त्यांचं गुरे चारणे सुद्धा हे महत् कार्य ठरत असते भगवान कृष्णासारखं. आणि द्वेष बुद्धीने आणि शुद्र भावनेने दान धर्म यज्ञ करतात त्यांचे साधनही रावणाच्या धारणेपर्यंत जाऊन पोहोचत असते, हे विसरून चालता येत नाही. आणि म्हणून कर्म करत असताना त्या जोडीला, त्या गुणकर्माला धर्माची जोड असावी. आणि म्हणून या ठिकाणी महाराजांनी गुणधर्म दुनिया मी बढे अशा पद्धतीचं धर्ममय गुण कर्म दुनियेत वाढलं पाहिजे असा निर्देश या वाक्यातून दिला आहे. धर्म 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 कशाला म्हणतात? धर्म धर्म धारणा धर्म मिथ्याहु धर्मो धारयते प्रजा. प्रजा हा जो शब्द आहे ना, प्रजा हा शब्द आमच्या शास्त्रामध्ये, आमच्या संस्कृतामध्ये, कारण संस्कृत शब्द असा आहे, संस्कृत भाषा अशी आहे, एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत. मराठी भाषा असेल, संस्कृत भाषा असेल, इंग्रजी सारखी ही काही दरिद्री भाषा नाही आहे. लोकमान्य टिळकांनी आणि गीता रहस्यामध्ये तिला भिकारचोट भाषा म्हटलाय, त्या तुमच्या इंग्रजीला दरिद्री भाषा म्हटलाय. कशी भाषा आहे ते? वॉटर म्हणजे पाणी, पाण्याला दुसरा पर्यायी शब्द नाही. आमच्या संस्कृतामध्ये किंवा मराठीमध्ये प्राकृतामध्ये जर विचार केला, नीर म्हणजे पाणी, तोय म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, जीवन म्हणजे पाणी, नाही काय, अंबू म्हणजे पाणी. ज्याला तुम्ही किती नाव वापराल इतकं की ते पाणी या शब्दाला किती पर्यायी शब्द आहेत. ते पाणी शब्दाचे पर्यायी अर्थ शब्द करता करता डोळ्यात पाणी येईल, पण पाणी शब्दासाठी असलेले पर्यायी शब्द आपल्या पाठ होणार नाही इतके आहे. म्हणून एक सांगतो की प्रजा हा शब्दाचा अर्थ काय? प्रजा या शब्दाचा अर्थ, प्रजा म्हणजे आपल्या देशातली जनता. आणि दुसरी गोष्ट, प्रजा या शब्दाचा अर्थ असा होतो की एकोस्याम बहुमी प्रजायते, अर्थात एकापासून मला सुद्धा पुत्र व्हावे, अर्थात प्रजा म्हणजे पुत्र असाही एक अर्थ होत असतो. तर या ठिकाणी प्रजा या शब्दाचा अर्थ पुत्र नसून प्रजा म्हणजे जनता जनार्दन असा अर्थ या सूत्रामध्ये होतो. म्हणजे धारणा धर्म मिथ्याहु धर्मो धारयते प्रजा, अर्थात प्रजेचं किंवा समाजाचं ज्याच्यामुळे धारण पोषण अशा पद्धतीचं होते, या सर्वांची राहावी सुस्थिती. धर्म म्हणजे धारणा सुंदर, नाही काय, किंवा हे जे लोक राहतात ना समाजामध्ये, या सगळ्यांची राहावी सुस्थिती धर्म म्हणावे तिच लागी. अनेक लोक जिथे राहतील त्या सर्वांची राहावी सुस्थिती, समान समाधानाची गती धर्म म्हणावे तिच लागी. आणि धर्म म्हणजे धारणा सुंदर. काय व्याख्या केल्या धर्माच्या महाराजांनी? ही प्रजेच्या धारण पोषणाची, प्रजेच्या कल्याणाची धारणा ठेवून जे काही गुण कर्म केल्या जात असेल ते कर्म आणि त्या गुणांची वाढ, धर्मयुक्त गुणकर्मांची वाढ समाजामध्ये व्हावी, ज्याच्या माध्यमातून आपलं गाव उन्नत होईल. पर्यायानं आपल्या गावामधून, आपलं गाव हे विश्वाचा घटक असल्यामुळे गावाच्याच पर्यायानं गावापासून पुढे पुढे जाता जाता विश्वाचं सुद्धा कल्याण होण्यासाठी वेळ लागणार नाही. गाव होईल वैकुंठ भुवन, याची पूर्ती खऱ्या अर्थानं होईल, हे महाराजांची एक अपेक्षित इच्छा होती. आणि म्हणून महाराजांनी त्याच दृष्टीनं हे म्हटलं असावं. किंवा दुसरा एक विचार, दुसरा एक तर्क आपल्याला असा लावता येईल. ग्रामगीतेच्या 28व्या अध्यायाच्या माध्यमातून काय म्हणतात महाराज? त्याच्यामध्ये महाराजांनी असं म्हटलं आहे की देश कालाधिकांशी बघून केली साधने निर्माण, त्या फांद्यांनाची धर्मवृक्ष मानून आखणी झाली गटांची.
काय झालं, महाराजांचं एक भजन आहे, समाज संजीवनी भजनावलीमधलं ते भजन आहे. त्या भजनावलीमध्ये महाराज असं म्हणतात, देश काल समयावरती ऋषी नेते होऊन येती, परिवर्तन धर्मा देती, अशा पद्धतीने त्यात म्हटलं आहे. आणि गुरुदेव सेवा मंडळाची निर्मिती तरी कशा करता? गुरुदेव सेवा मंडळाची निर्मिती काय? महाराज म्हणतात की तुकड्या म्हणे परिवर्तना गुरुदेव तैसा झाला, गुरुदेव सेवा मंडळा हा जन्म भारती लाभला. म्हणजे जब राक्षसी वृत्ती बळावे गरजुनी भूमीवरी, तब दे निसर्गा चालना या दैवी शक्ती श्रीहरी, तुकड्या म्हणे परिवर्तना गुरुदेव तैसा जाहला, आणि गुरुदेव सेवा मंडळा हा जन्म भारती लाभला. अर्थात प्रत्येक जे धर्म पंथ संप्रदाय निर्माण झाले ते कसे निर्माण झाले, कशा करता निर्माण झाले? ते याच करता निर्माण झाले की प्रत्येक देश काल परिस्थितीनुसार त्या त्या कालामध्ये जो सावळा गोंधळ चालू झाला होता, एक विशिष्ट मत एखाद्या साधू महापुरुषांनी एक विशिष्ट संदेश दिला, परंतु त्या संदेशामध्ये ज्यावेळेस भेसळ तयार होत असते त्यावेळेस ती भेसळ जी आहे ती भेसळ दूर करून त्या ठिकाणी त्याचं शुद्धीकरण करून एक शुद्ध विचार, सक्रिय विचार पुन्हा समाजामध्ये दृढ करण्याकरिता महापुरुष येत असतात. आणि देश काल परिस्थितीनुसार अब साधन बदलना होगा, घर घर यही गाना होगा, अशा पद्धतीने ते सांगत असतात. आणि त्यानुसार आपण बदलायला पाहिजे असते, त्या साधू संतांचा संदेश आपण स्वीकारायला पाहिजे असते आणि पुढे चालायला पाहिजे असते. जर तो विचार आपण स्वीकारत नसू तर उलटी चाल चलेगर कोई तो पागल कहेगा ना होगा, घर घर यही गाना होगा, असंही महाराजांनी सांगून ठेवलं. आणि म्हणून देश काल परिस्थितीनुसार जे महापुरुष येतात, जे संत येतात, ते काहीतरी एक विचार देऊन जातात, परंतु त्यांनी वेगळे वेगळे साधनं तयार केलेली असतात. एक काळ होता, त्या काळामध्ये आमच्या साधू संतांनी एक संदेश दिला. त्या संदेशाकरता, त्या कीर्तना भजनाकरता त्यांनी काही वाद्य वापरली. त्या काळामध्ये जगद्गुरूंच्या तुकोबरांच्या काळामध्ये तबला नव्हता, पेटी नव्हती, त्याच्यामुळे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्याचा उल्लेख केला नाही. त्यांनी काय म्हटलं, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, आवडीने ब्रह्मरस सेवू. कशाच्या माध्यमातून? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. लावणी म्हणजे वाजलेन 12 जाऊ द्या घरी, ते लावणी नाही, नाचणाऱ्या बाईची लावणी, स्वरात लावून काय, लावणी मृदंग श्रुती नाम विना टाळ आणि घोष, अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं. त्याचा अर्थ त्यांनी त्या काळामध्ये त्या साधनांच्या माध्यमातून तुमच्या समोर उपदेश मांडला. मी एक उदाहरण देतो, कदाचित माझं हे बोलणं काहीच्या जिव्हारी लागू शकते. आता त्यावेळेस त्यांनी ती साधनं वापरले आणि त्या साधनांच्या माध्यमातून त्यांनी या समाजाला उद्धाराची एक दिशा दाखवण्याकरता त्या साधनांचा वापर करून एक प्रयत्न केला. काळ बदलला. काळ बदलल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबा आले. जगद्गुरू तुकोबाराच्या काळात कीर्तन उभं राहून होत होतं. तपमूर्ती गाडगे बाबाचं कीर्तन रात्रभर चालत होतं आणि देशकाल परिस्थितीनुसार पाठीमागे उभे राहणारे लोक थकत होते. मग त्या थकणाऱ्या लोकांची विचार करून तपमूर्ती गाडगे बाबाच्या कीर्तनातले सगळे टाळकरी वादन करणारी सगळी मंडळी बसत होते आणि बाबा उभं राहून कीर्तन करत होते. महाराजनं त्याच्या पुढे जाऊन तुम्ही खालीच बसा गड्यान, मी खालीच बसतो, खाली बसून भजन चालू केलं. हे आपल्या आपल्या परिस्थितीनुसार त्यांनी सांगितलं. परंतु त्याचा अर्थ संकुचित प्रवृत्तीचे लोक असं लावतात की जगद्गुरू तुकाराम महाराजांनी स्पष्ट लिहिलं आहे की लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, म्हणून आमच्या इथं तुमची ते तबला पेटी चालणार नाही, तुमची ते खंजेरी चालणार नाही. हा मूर्खपणाचं प्रदर्शन आहे.
अरे जगद्गुरूच्या काळामध्ये तबला पेटी नव्हती म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्याचा उल्लेख केला नाही, आणि त्याच्या नंतरच्या काळात आली तर मग त्याचा महाराजांच्या साहित्यामध्ये आहे ना, आम्ही भजन करू हर्षाने खंजरी टाळ तारीने. मग काय अडचण आहे? महाराजनं तर तबल्याचाही उद्धार करून टाकला. तबला 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 कही दिन से बजाए बजाए तबला. तरी आमच्या डोक्यातून ते खूळ जात नाही. त्या भामट्यांना मी सांगू इच्छितो की मूर्ख हो, त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनामधलं जे तबला पेटी आहे त्याला तुम्ही राजसवाद्य म्हणते, कोणी तामसवाद्य म्हणते. पण मूर्ख हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुकडोजी महाराजांच्या भजनामध्ये वाजल्यानंतर लावणीत वाजणारा तबला पेटी सुद्धा पावन होऊन गेला तुकडोजी महाराजच्या भजनानं. इतकं सामर्थ्य तुकडोजी महाराजांमध्ये. मला प्रश्न पडते कधी कधी, आमच्या कीर्तनात तबला पेटी चालणार नाही, आमच्या कीर्तनात पेटी जमणार नाही, असं तळाखून बोलणारे, असं छाती ठोकपणे कीर्तनात बोलणारे लोक जेव्हा त्यांच्या भागवतामध्ये, त्यांच्या प्रवचनामध्ये ते ॲक्टोपॅड ठेवतात, ते कॅशिओन, ते काय काय मला त्याचे नावही माहीत नाही, कारण मी काही भागवतकार नाही. मला काही तो तमाशा फालतूचे ते जे लोकांची वैषयिक प्रवृत्ती आणि लोकांचा नुसतं मनोरंजन आणि धांगडधिंग्यात वेळ गमावत असतील अशा साधनांची मला आवश्यकताही वाटत नसते. मला काहीच आवडत नाही. ते ॲक्टोपॅड नाही आवडत तुमचा, न ते ऑर्गन नाही, न फॉर्गन नाही, ते काय होतं ते मला त्याचे नावही माहीत नाही. हा तितंबा आमच्या भागवतात चालते, हा तमाशा आमच्या भागवतात चालते, पण तुकडोजी महाराजाच्या भजनातले तबला पेटी खंजिरी आमच्या भजनात चालत नाही. हा मूर्खपणा आहे. अर्थात त्या काळामध्ये त्यांनी त्या साधनांच्या माध्यमातून दिलं तर तेच आमच्या उद्धाराचं साधन आहे. अरे मूर्ख हो, साधन उद्धाराची आवश्यकता नसते, त्या साधनाच्या पाठीमागचा उद्देश महत्वाचा असते. आणि उद्देश एकच असतो. संतांनी साधन जरी बदलवली तरी, साधने जरी नाना दिसती तरी सिद्धांतमती सारखी आहे ना. मी प्रश्न विचारतो, पूर्वीच्या काळामध्ये आमच्या माता भगिनी टिकली लावत होत्या, कुंकू लावत होत्या. कशा करता? आपल्या पतीच्या सौभाग्याची एक ओळख म्हणून, आपल्या पतीच्या बाबतीत, किंवा मी एक पतिव्रता स्त्री आहे किंवा मी एक सौभाग्यवती आहे म्हणून त्या सौभाग्याचं लेणं म्हणून ती स्त्री त्या काळामध्ये कुंकू लावत होती. ती रुपया एवढं लावत होती. रुपया एवढं लावत असताना नंतरचा काळ असा आला की त्यांनी थोडं बारीक कुंकू लावणं चालू केलं. त्यानंतरचा काळ आता टिकलीचा काळ आला. मी असा प्रश्न विचारतो, कुंकू लावणाऱ्या बाईचा जो उद्देश होता रुपया एवढं, तिचा उद्देश काय होता? त्याच्यापेक्षा कमी कुंकू लावणाऱ्या बाईचा उद्देश काय होता? आणि आता टिकली लावणाऱ्या बाईचा उद्देश काय आहे? माझ्या अल्प माहितीनुसार प्रत्येक काळातल्या स्त्रीचा उद्देश एकच आहे, फक्त त्यांनी कपाळावर लावण्याचं साधन मात्र बदलवलेलं आहे. मग आता काय भांडणं करता? एक काळ होता की त्या काळामध्ये स्वयंपाक हा चुलीवर होत होता. आता गॅस आले, आता भांडा, आता स्वयंपाक चुलीवरच झाला पाहिजे म्हणून, गॅसवर स्वयंपाक करणे हा अधर्म आहे म्हणून. असं कुठं असते काय सज्जन हो? अरे देश काल परिस्थितीनुसार एखादा विचार, काही वेगळे वेगळे वाद्य, काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपले संत महापुरुष वेगळ्या वेगळ्या परिवर्तनाच्या माध्यमातून देत असतात. महाराजांना एकानं प्रश्न विचारला होता, राष्ट्रसंतांची पत्रे बाबा मोहळांनी त्याचं संपादन केलं. त्यांनी त्याच्या प्रस्तावनेमध्ये तो उल्लेख केला की महाराजांना एकाने प्रश्न विचारला, म्हटले महाराज तुम्ही शास्त्रीय संगीतामध्ये अशा पद्धतीचे आणि काही भजन लिहित असताना तुम्ही सिनेमाच्या चालीवरती भजन लिहितात. त्यावेळेस महाराजांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. महाराज काय बोलले होते? महाराज हे बोलले होते की आजकालची जे लोक आहेत ते लोक शास्त्रीय संगीतात जर गुणगुणत असते तर मी शास्त्रीय संगीतामध्ये गाणी लिहिली असते, परंतु आजच्या तरुणाला शास्त्रीय संगीत जे आहे त्याची आवड शिल्लक राहिलेली नाही वा कमी झालेली आहे आणि आजचे सगळे तरुण पोरं सिनेमाचे गाणे म्हणत फिरत असतात. असं असताना
त्यांना रुचेल आणि त्यांना सहज आवडेल अशा चालीमध्ये मी भजनं लिहित असतो. आणि म्हणून महाराजांनी सिनेमाच्या चालीवरती भजनं लिहिले. सिनेमाचे गाणे तर महाराज म्हणत नव्हते ना, महाराजांनी मुभा दिली आहे जगाच्या पाठीवर. मी श्रोत्यांना एक सांगू इच्छितो, या जगाच्या पाठीवर कोणताही आणि कितीही विद्वान महात्मा येऊन तुम्हाला सांगत असेल की सिनेमाच्या चालीवर भजन म्हणणं हे पाप आहे, त्याचं ऐकणं पाप आहे असं मी म्हणतो. असं म्हणणारा जो असेल सिनेमाच्या चालीवर भजन म्हणणं पाप आहे, असं म्हणणाऱ्या व्यक्तीचं भजन ऐकणं पाप आहे. कारण सिनेमाच्या चालीसुद्धा तुकडोजी महाराजांच्या भजनामुळे पुनीत पावन मंगलमय होऊन गेल्या आहेत. अरे चाल कोणती म्हणतात ते महत्वाचं नाही आहे, ती चाल ज्या भजनाला तुम्ही चाल लावली ती कोणती लावली हे महत्वाचं नाही आहे. भजन म्हणत असताना तुमची चाल कशी आहे वागण्या बोलण्याची हे महत्वाची गोष्ट आहे. महाराजांनी मुभा दिली आहे जगाच्या पाठीवर. कुणी जरी तुम्हाला म्हणत असेल सिनेमाच्या चाली म्हणणं पाप आहे, त्याचं ऐकणं पाप आहे, अरे तुमचा बाप सांगते तुकडोजी महाराज. त्या तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीतेत स्पष्ट महाराजनं मुभा देऊन दिली आहे. आधुनिक बसवू चाली जेने लक्ष वेधेला मुच्या बोली, परी दाखवू संतांनी केली तीच वाणी या काळी. मुभा देऊन टाकली आहे. वेद वाक्य आहे तुकडोजी महाराजचं वाक्य, करा त्याचं पालन, मनात चाला, मी देतो मुभा तुम्हाला, असं महाराज बोलले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य देश काल परिस्थितीनुसार प्रत्येक साधनामध्ये त्यांनी बदल जरी केला असेल तरी त्यांचा उद्देश एकच होता. परंतु काय झालं, त्या काळामध्ये त्यांनी जे साधन सांगितलं, त्यांनी जी साधना सांगितली असेल, त्यांनी जे वाद्य सांगितले असेल, ज्या ज्या काही गोष्टी म्हणून त्या संतांनी सांगितल्या तेच खरं उद्धाराचं साधन आहे. आणि त्याच्यापेक्षा वेगळं कोणी जर सांगत असेल तर ते माझ्या उद्धाराचं कारण असूच शकत नाही. अरे साधी गोष्ट आहे गड्या, एक गुरु उन्हाळ्यामध्ये जन्माला आला तर त्या उन्हाळ्यामध्ये भेटलेल्या गुरुनं सांगितलं, गड्या अंगामध्ये फार पतले कपडे घातले पाहिजे. शक्यतो जर झालं की नाही तर जे हाफ बाह्याची बांडीस असते ना, ती बांडीस सारखी मी जी रोज घालतो तशा पद्धतीची पतली घातली पाहिजे आणि पातळच कपडे घालून राहिलं पाहिजे. जाड कपडे घालणं हे हानिकारक आहे. हे त्यांनी सांगितलं उन्हाळ्यामध्ये, ते मान्य करण्यासारखं आहे. पण तो संदेश तुमच्या हिवाळ्याच्या कामात पडू शकत नाही. थंडीनं मरून जाल तुम्ही गारठून, तो संदेश ऐकाल तर. म्हणून काही काही गोष्टी प्रत्येक काळात चालत नसतात. म्हणून संत महापुरुष ते परिवर्तन देत असतात. परंतु काय झालं की त्या संतांनी सांगितलेला त्या काळातला जो असेल तो त्या काळातलाच न्याय आम्ही प्रत्येक काळात रेटून धरत असतो. आणि त्या वेगळ्या वेगळ्या ज्या फांद्या निर्माण झाल्या, त्या वेगळ्या वेगळ्या फांद्या ज्या निर्माण झाल्या त्या फांद्यांनाच वृक्ष समजतो, वृक्षाला आम्ही विसरून जातो. अरे मूळ काय आहे आपलं ते विसरून गेलो आणि फांद्याच धरून बसलो आम्ही. मी या पंथाचा आणि मी त्या पंथाचा. भामट्या तू कोण्या पंथाचा नको होऊ, तुला एका ईश्वराचं व्हायचं आहे, कोण्या पंथाचं व्हायचं नाही आहे. एका ईश्वराचं व्हायचं आहे. पंथाचं होऊन काय करतं, ईश्वराचं होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि ईश्वर सर्व ठाई व्यापला, तो पंथी नाही विभागला. म्हणून सर्वच पंथातून ईश्वराची प्राप्ती होत असते. कोणताच पंथ ईश्वराच्या अप्राप्तीकरता निर्माण झालेला नाही. त्याच्यामुळे सर्वच पंथ योग्य आहेत. आणि त्यामुळे कोण्याही पंथाचा विरोध न करता, फक्त पंथाचं अभिमान धारण न करता ईश्वराच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग तुम्ही धारण केला पाहिजे. परंतु काय झालं की या विचाराची संख्या अजूनपर्यंत झाली नाही. जेवढे काही पंथ संप्रदाय आहेत की नाही त्यांना सर्वांना धर्म अशी एक व्याख्या दिली गेली. आणि त्या एका विशिष्ट विचारानं प्रेरित असलेल्या महापुरुषाच्या त्या त्या काळातल्या विशिष्ट एका ज्येष्ठ श्रेष्ठ विचाराला एका पंथाचं किंवा एका संप्रदायाचं किंवा एखाद्या धर्माचं रूप प्राप्त झालं आणि तिथून सगळं बिघडत गेलं. आज सेवा मंडळाची जर विचार केला, सेवा मंडळाचे मूर्ख लोक नाही 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 आम्ही सेवा मंडळाचे आहे, आम्हाला ते वारकरी जमणार नाही. आम्ही सेवा मंडळाचे आहे, आम्हाला ते अमक जमणार नाही. अरे भामट्या, तो बाप म्हणते का सभी धर्म और सभी पंथ का आदर कर दिखलाएंगे, आणि तू म्हणता आम्हाला वारकऱ्याचं जमत नाही आणि आम्हाला मानभावाचं जमत नाही. अबे तू कोण्याच पंथाचा नाही आहे. गुरुदेव सेवा मंडळ पंथ नाही आहे. गुरुदेव सेवा मंडळ हा विचार आहे. सर्व पंथांचा धर्मांचा समन्वय करण्याकरता गुरुदेव सेवा मंडळ जन्माला आलं. पण धोका आहे, धोका नाही. आज गुरुदेव सेवा मंडळ एक पंथ होऊन बसलाय.
त्या पंथाचा देव गुरुदेव आहे, त्या पंथाचा संत तुकडोजी महाराज आहे, त्या पंथाचा ग्रंथ ग्रामगीता आहे आणि त्याचा पंथ गुरुदेव सेवा मंडळ आहे. ही संकुचित वृत्ती आज गुरुदेव सेवा मंडळामध्ये शिरली. हे गुरुदेव सेवा मंडळाच्या विनाशाला कारणीभूत ठरणारा एक दिवस. महाराज असं म्हणतात की ज्या वेळेस या गुरुदेव सेवा मंडळामध्ये सांप्रदायिकता निर्माण होईल, व्यक्तिनिष्ठा निर्माण होईल, एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच आम्ही महत्त्व देत बसू आणि त्या व्यक्तीला महत्त्व देण्याकरिता वाटेल त्या चुकीच्या गोष्टी समाजात पसरवत बसू, एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या मागं लागून, व्यक्तित्व की पूजा भी सेवा मंडल के लिए खतरे की घंटी है. आणि महाराज सांगतात, जिस दिन यह उपाधियां सेवा मंडल में प्रवेश करेगी उस दिन उच्च ध्येय दृष्टि से परिवर्तित हुआ यह गुरुदेव सेवा मंडल निमिष में खत्म होने में देर नहीं लगेगी. तुम्ही जर गुरुदेव सेवा मंडळाला सुद्धा एका पंथाचं रूप देत असाल, महाराजांना भीती, मुझे दुःख है इस बात का म्हणत होते महाराज की गुरुदेव सेवा मंडळ सुद्धा एक दिवस पंथ बनून जाईल. म्हणून याला पंथ बनवणं हा मूर्खपणा जो त्या संतांचे साधूंचे भक्त लोक करत असतात, त्या संतांचे साधूचे जे भक्त लोक व अनुयायी करतात, तेच त्या गुरुदेव सेवा मंडळाच्या विनाशाला कारणीभूत ठरत असतात. महाराजांना धोका होता. भविष्य में गुरुदेव सेवा मंडल अध्यात्म के उच्च अधिष्ठान पर अधिष्ठित होने वाला है एवं सातवीं इसमें विभिन्न विद्वान तैयार खड़े होंगे जो इसके मूल तत्वज्ञान को मिटाने में ही अपनी धन्यता मानेंगे और वह समय बड़ा भया होगा इस सेवा मंडल के लिए. महाराजांचं वाक्य आहे. म्हणून व्यक्तिनिष्ठा आमची असू नये, आमची पंथीयता जातीयता आमच्या ठिकाणी असू नये. आमचा विचार हा विश्वव्यापक असला पाहिजे. त्याच्याकरिता देश काल परिस्थितीनुसार प्रत्येक संत प्रत्येक महापुरुष वेगळा वेगळा विचार देत असतात. परंतु परिस्थिती अशी झाली आहे की त्या साधू संतांच्या नावानं तर धर्मपंथ संप्रदाय तयार झाले. प्रत्येक घरात वेगळे वेगळे धर्म तयार झाले. प्रत्येक घराचा अलग अलग धर्म आहे. नव्हे, एका घरामध्ये कितीतरी पंथाचे लोक आहेत. एक मानवा पंथाचा, एक वारकरी पंथाचा, एक दत्त पंथाचा, एकाच घरात याचा देव त्या कोपऱ्यात, याचा देव त्या कोपऱ्यात. इतका धिंगाणा आमच्या समाजाचा झालेला दिसून येतो. याला काय धर्म म्हणाव, याला काय संप्रदाय म्हणाव, याला काय ईश्वर भक्ती म्हणाव. ईश्वर भक्तीसाठी कुठल्याही पंथाची संप्रदायाची गरज नसते सज्जन हो. ईश्वर प्राप्तीसाठी, ईश्वर भक्तीसाठी केवळ आणि केवळ अंतःकरणामध्ये प्रेमाची, श्रद्धेची, भक्तीची आवश्यकता असते. पंथ हे तर निमित्त आहे, संप्रदाय हे तर निमित्त आहे. कुठेतरी ज्येष्ठांची सेवा घडावी, कुठेतरी एक विचार आपल्याला मिळावा, त्याच्याकरता त्याची निर्मिती आहे. ते काही आपल्या उद्धाराचं साधन असते काय पंथ म्हणजे? नाही आहे. पण त्यालाच आपण, म्हणून हे जे काही पंथ संप्रदाय आपले वेगळे वेगळे असतील, धर्म असतील, ते असू नयेत असं माझं मत नाही. परंतु ते असताना सर्वेशाम अविरोधेन अशा पद्धतीनं असलं पाहिजे. असा अर्थात सर्वांशी अविरुद्ध पद्धतीनं ते असलं पाहिजे. अशा या चांगल्या गोष्टींचा वाढ करणारे असले पाहिजे. केवळ आपलं वेगळेपण वा मोठेपणा दर्शवण्यासाठी, आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी आपला एखादा विशिष्ट पंथ, एखादा संप्रदाय असू नये, तर तो गुण सद्गुणांचं संवर्धन करण्यासाठी तो धर्म असला पाहिजे. म्हणून गुण धर्म दुनिया में बढे असा धर्म शब्दाचा प्रयोग या ठिकाणी महाराजांनी केला असावा. अर्थात गुणांनी युक्त असा धर्म असावा. असा धर्माधर्मात वाद निर्माण करणारा, पंथापंथात भांडण निर्माण करणारा धर्म असू नये, तर सद्गुणांची वृद्धी करणारा एखादा विशिष्ट धर्म असावा. म्हणजे गुणधर्म अशा पद्धतीचे असले पाहिजे, ही महाराजांची संकल्पना होती. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की गुणधर्म दुनिया में बढे हर जीव से कर्तव्य. पण ते हर गुण धर्म दुनिया में बढे हे सांगितलं. आणि अशा पद्धतीनं जर धर्मयुक्त गुणांची वाढ झाली तरच खऱ्या अर्थानं या जगाचं कल्याण झाले वाचून राहणार नाही. हा जगत कल्याणाचा विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिला. पण एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. तो प्रश्न असा निर्माण होऊ शकतो की या गुणापैकी प्रमुख गुण कोणते आहेत? तर माझ्या चिंतनानुसार 3 प्रकारचे गुण या ठिकाणी महाराजांनी एक वेगळ्या परिभाषेमध्ये आपल्या समोर मांडलेले आहेत. शारीरिक गुण, मानसिक गुण आणि वाचिक गुण, या 3 गुणांची वृद्धी व्हावी. 3 गुण सांगितले आहेत महाराजांनी. कोणते गुण आहे ते महाराज सांगतात की हर जीव से कर्तव्य हो.
गंभीर हो सबके हृदय आणि सच ज्ञान का वक्तव्य हो. हे 3 पॉइंट आहेत आणि हे 3 गुण आहेत. कोणते 3 गुण आहेत? हा जो मी प्रश्न तुमच्यासमोर निर्माण केला ते 3 गुण सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून दिले आहेत. कोणते आहेत? हर जीव से कर्तव्य हो, अर्थात आपल्या शरीरानं कष्ट करावे, श्रम करावे. कारण श्रम करणाऱ्याचे जीवन, कष्ट करणाऱ्याचे जीवन शोभा देते देवाप्रमाण. म्हणून कष्ट करो. कष्टाविन जे जे भोजन ते विषाच्या समान आहे महाराज म्हणतात. जो कष्ट केल्याशिवाय जेवण करतो ना तो विष खातोय, रोज विष खातोय तो. त्यानं तर अन्न खाल्ल्यापेक्षा 2-4 थेंब रोगरचे रोज खायला प्यायला पाहिजे. काही गरज नाही त्याचं जेवण करण्याची. म्हणून कष्ट केले पाहिजे. आणि जो कष्ट करणार, कष्ट करून आपलं जीवन व्यतीत करणं म्हणजे आपल्या स्वतःचं कर्तव्य कर्म जे असेल त्याचं पालन करणं, हे खऱ्या अर्थानं आपल्या शारीरिक गुणाचं वाढ करणारं वा शारीरिक गुण धर्म दुनिया में बढे जे आहेत तर शारीरिक गुणाची वाढ करणारं एक महत्वाचा भाग आहे. दुसरा जो भाग आहे तो दुसरा भाग असा आहे, तो मानसिक भाग आहे. मानसिक भाग कसा? तर गंभीर हो सबकी हृदय, आपल्या हृदयानं गंभीर असावं. आपले जे विचार आहेत किंवा जे संकल्प आहेत ते गंभीर मनानं आपण केले पाहिजे. गंभीरता आपल्या ठिकाणी असली पाहिजे. हा जो विचार आहे हा मानसिक गुणवृद्धीचा वा गुणांच्या वाढीचा विचार आहे. अर्थात गुणधर्म दुनिया में बढे, पण कोणते? तर शारीरिक गुण वाढण्याकरता कर्तव्य कर्म, मानसिक गुणधर्म वाढण्याकरता गंभीर हृदय. आणि पुढे महाराजांनी सांगितलं ते वाचिक किंवा ज्याला वाङ्मयीन तप भगवद्गीतेनं म्हटलंय. 3 जे तप सांगितले त्या 3 तपाचंच वर्णन या ठिकाणी महाराजांना केलं असं म्हणायला काही हरकत नाही. गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये 3 तपांचं भगवान गोपालकृष्णांनी अर्जुनाला ज्ञान दिलं होतं. त्याच्या दृष्टीनं इथं या ठिकाणी कायिक, वाचिक आणि मानसिक तपच वेगळ्या पद्धतीनं महाराजांनी या ठिकाणी मांडलं आहे. अर्थात वाचिक तप कोणतं? तर सच ज्ञान का वक्तव्य हो. सच ज्ञान का वक्तव्य अर्थात सत्य ज्ञानाचं वक्तव्य तुमच्या आमच्या वाणीच्या माध्यमातून होणं. या 3 गोष्टी महाराजांनी या ठिकाणी प्रामुख्याने सांगितल्या. 3 गुणाची वाढ व्हायला पाहिजे. पहिलं कर्तव्य कर्म, आपल्या जीवनात कष्ट असले पाहिजे. कर्तव्य कर्म आपलं वाट्याला आलेलं आपण पार पाडलं पाहिजे. हे शारीरिक तप, हे शारीरिक गुणाची वाढ करणारं गुणधर्म बढे ही महाराजांची इच्छा आहे. दुसरं वाचिक गुणधर्म वाढण्याकरता सत्य ज्ञानाचं वक्तव्य समाजापुढे करण्याचा एक गुण वाढला पाहिजे. आणि तिसरं मानसिक जे आहे ते हृदयाची गंभीरता आमची प्रकट झाली पाहिजे. या 3 तपांचं वा या 3 गुणांच्या वाढीचं चिंतन आता आपल्याला करायचं आहे. थोडक्यात कायेनं, वाचेनं आणि मनानं प्रत्येक व्यक्ती ही उन्नत झाली पाहिजे, हीच महाराजांची एक हार्दिक इच्छा आहे. आणि त्याकरताच महाराजांनी म्हटलं आहे की हर जीव से कर्तव्य हो, गंभीर हो सबकी हृदय, सच ज्ञान का वक्तव्य हो. अर्थातच महाराजांचं असं जे स्वप्न होतं, हर जीव से कर्तव्य हो, या ठिकाणी या 3ही गोष्टी सांगत असताना सर्वात आधी महाराजांनी हर शब्दाचा प्रयोग केलेला आहे. हर या शब्दाचा वैयाकरणिक दृष्ट्या जर विचार केला तर माझ्या चिंतनानुसार हिंदी व्याकरणानुसार किंवा मराठी व्याकरणानुसार सुद्धा हर या शब्दानं भेदाची निवृत्ती होते. कशी? हर म्हणजे प्रत्येक असा त्याचा अर्थ होतो. प्रत्येक म्हणजे मग तो कोणीही असो. हर हा शब्द भेदाची निवृत्ती करणार आहे. हर म्हणजे या ठिकाणी जो बसला असेल त्या प्रत्येकानं जेवण केल्याशिवाय जाऊ नये असा ज्यावेळेस सूचना दिली जाते त्यावेळेस प्रत्येकानं म्हणजे काय, त्याच्यामध्ये मग तो गरीब असो, श्रीमंत असो की कोणी दूरचा लांबचा कोणीही असो, त्या प्रत्येकानं जेवण केल्याशिवाय जाऊ नये असं म्हणजे तिथं जे हजर असतील त्या सर्वांकरिता जसा जो संदेश असतो तसा हर जीव असे म्हटलं.
जो प्रत्येक जीव आहे, मग तो साधू असेल, तो विद्वान असेल, तो पंडित असेल, तो क्षत्रिय असेल, तो वैश्य असेल, तो शूद्र असेल, तो ब्राह्मण असेल, तो देव असेल, तो कोणीही असो, त्या प्रत्येकाला या 3 गोष्टी आवश्यक आहे असं हर शब्दाच्या माध्यमातून महाराजांनी सांगितलं. दुसरी एक ओवी ग्रामगीतेतील सांगतो हर या शब्दाचं पुष्टी करण्याकरिता. धर्म बोलावया शब्द एक, परी त्याचा विस्तार अलौकिक. आणि त्याच्यामध्ये पुढे पुढे एक ओवी अशी येऊन गेला आहे, ते म्हणतात की प्रत्येकाचे कर्तव्य चोख, धर्म ऐसे त्या नाव. प्रत्येकाचं कर्तव्य चोख असणे अर्थात प्रत्येकानं आपल्या स्वभाव गुणानुसार, प्रत्येकानं आपल्या आवडी निवडीनुसार वा प्रत्येकानं आपल्या समोर असलेल्या परिस्थितीनुसार ज्याचं जे कार्य निश्चित झालेलं आहे ते त्याच्या वाट्यावर आलेलं निश्चित कार्य अगदी चोखपणे आणि लोकांच्या हिताच्या दृष्टीनं, लोकांचंही त्यात भलं होईल आणि आपलंही भलं होईल, असं दोघांचंही भलं होईल असं जे कार्य आहे ते कार्य करणे ही गोष्ट महत्वाची आहे. आणि हीच गोष्ट सांगण्याकरिता महाराजांनी सांगितलं की हर जीव से कर्तव्य हो. मग त्या प्रत्येकाचं कर्तव्य प्रत्येक जण ज्या वेळेस पालन करत असेल, तो जो ज्याचं कर्तव्य पालन करतोत ना, तो प्रत्येक जण आपलं आपलं कर्तव्य कर्म पालन करत असताना तो त्या कर्माच्या पालनामध्ये त्याच्या अवस्थेनुसार, त्याच्या कार्यानुसार तो श्रेष्ठ असतो. दोन्ही समान असतात. ज्यावेळेस पुत्र पुत्राचा धर्म पाळतो त्यावेळेस तोही सुद्धा श्रेष्ठ असतो, आणि ज्यावेळेस त्या पुत्राच्या संबंधानं त्याचा पिता आपला धर्म पालन करत असतो त्यावेळेस त्याचा पिता सुद्धा तितकाच श्रेष्ठ अशा पद्धतीचा असतो. म्हणून या पद्धतीनं आपले कार्य करायला पाहिजे. प्रत्येक जण आपल्या कर्तव्य कर्मानं सारखा श्रेष्ठ ठरत असतो. कोणी उच्च नाही, कोणी नीच ठरत नसतो. आणि म्हणून आपल्याला कर्तव्य कर्म केलं पाहिजे. ज्याला वाटत असेल की आपल्याला कर्म करण्याची वा श्रम करण्याची काय आवश्यकता आहे, किंवा धनवंता घरी करी धनची चाकरी असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. धनवंताच्या घरी जी चाकरी केली जाते ती धनवानच लोक करत असतात, त्याचं पैसा करत असतो असं जरी म्हटलं असलं तरी सुद्धा हातपाय काही हलवण्याची गरज नाही. अर्थात देण्या घेण्याचा व्यवसाय जे लोक करतात ते लोक मात्र पुढे दुःखाला त्यांचं जीवन पात्र होत असते. अर्थात महाराज इशारा देतात, धनधान्य जरी भरिले वडिले तरी किती दिवस पुरणार असे. महाराजांचं ते भजन आहे ना, फिरतो श्री कामा दिवस भरी, तुझं कोण घरी ठेवील मुला. पण कर्तव्य कर्म केलंच पाहिजे, कारण हे विहित कर्म पांडवा माझी अनन्य ओलावा, हेची असे परम सेवा मज सर्वात्मकाची. हा संदेश ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्म पालन करणे हा सर्वात मोठा धर्म आहे, आणि म्हणून तो धर्म प्रत्येकानं पालन केला पाहिजे. जो या धर्माचं पालन करणार नाही तो धार्मिक ठरू शकत नाही, तो नीतिवान ठरू शकत नाही. कारण महाराजांनी एका भजनामध्ये असं म्हटलं आहे की काम करावे सगळ्यांनी आणि उपभोगावे सगळ्यांनी, तुकड्या दास म्हणे ही नीती विसरू नका बाबा कोणी. धनधान्याने उद्योगाने गावी वाढवू सुखराशी, अन्न नाही तर मरशील उपाशी. याचा अर्थ प्रत्येकानं काम करणे आणि काम केल्यानंतरच पोटभर खाणे हा प्रत्येकाचा धर्म आहे, ही प्रत्येकाच्या करिता नीती आहे. आणि या नियमाचं जो पालन करत नसेल तो अधार्मिक आहे किंवा तो अनैतिक अशा पद्धतीचा आहे. त्याचं खाणं हे अनैतिक आहे. त्याला जगण्याचा अधिकार नाही, त्याला खाण्याचा अधिकार नाही. ज्यांचे राबतील बाहू त्यांना जमीन देऊ, एरा भूमीची मालकीनं काही हो, किंवा सारे काम करू ना काळा डरू, ही भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे. म्हणजे कष्ट करणार नाही त्याला पाणीच नाही अन्नही कुठले
अंगावरती शालू नको, ही त्याचा बहिष्कार केला पाहिजे, हा आमच्या संतांचा विचार आहे. अर्थात कमाई केली वडिले नामी, घर बसल्याची आमच्या, असं म्हणणारे जे लोक असतील, अशांना महाराज इशारा देतात की यापुढे जाईल धन जमीन निकष्टिकांची. जे कष्ट करत नसतील त्यांची धन जमीन खर्चामध्ये निघून जाईल आणि त्यांच्याकडे उत्पन्न काहीच राहणार नाही आणि मग भिकार चोटासारखी भीक मागत फिरतील. म्हणून अनैतिक जीवन त्याचं आहे जो कष्ट न करता खात असेल. अनैतिक अधार्मिक जीवन त्याचं आहे जो कष्ट न करता खात असेल. त्यानं आपल्या बुद्धीचे श्रम करावे, शरीराचे श्रम करावे. जे जे श्रम त्याच्याकडून होत असतील ते श्रम त्यानं करूनच खाल्लं पाहिजे. ज्याच्याकडे, कारण बुद्धी द्यावी बुद्धिवंतांनी, श्रम द्यावे श्रमिकांनी, धन द्यावे धनिकांनी. ज्याच्याकडे जी गोष्ट असेल ती त्यानं समाजाला अर्पण केली पाहिजे. त्या कर्माच्या माध्यमातून या समाजरूपी देवाची पूजा करून नंतरच त्यानं कष्टाचे करावे भोजन, खाऊ नये फुकाचे अन्न, महाराजांनी सांगितलं. हा विचार आमच्यामध्ये रुजला पाहिजे. आणि म्हणून संत चोखोबा महाराजांचं एक वाक्य आहे, एकासी आसन एकासी कदान्न, एकतेची नग्न फिरताती, एकासी कदान्न एकासी मिष्टान्न, एकानं मिळे कोरान्न मागताही, अशी परिस्थिती होत असते. मग प्रत्येकानं कर्तव्य कर्म केलंच पाहिजे. जर करत नसेल तर त्यांचं जे जीवन आहे ते दुःखास कारणीभूत ठरत असते. म्हणून महत्वाचा भाग आहे की प्रत्येकानं कर्म केलं पाहिजे. हर जीव से कर्तव्य हो, हा महाराजांचा एक विचार आहे. आणि म्हणून एकाने करावे काम, दुसऱ्याने करावा आराम, हे तो आहे हराम देशहिताच्या दृष्टीने, असं ग्रामगीतेनं स्पष्ट म्हटलं आहे. एकानं आराम करायचा आणि एकानं दिवसभर आपल्या जीवन कष्टात गमवायचं. एखाद्या आपल्या शेतीच्या कामामध्ये, एखाद्या आपल्या कंपनीमध्ये त्यानं कष्ट करायचे आणि दुसऱ्यानं आईत खाऊसारखं त्याच्या कष्टावरती जगायचं. हे महापाप नाही, हे हरामखोरी आहे. जगाच्या पाठीवरचा मी माझ्या खिशातून वापरत नाही, हरामखोर हा शब्द ग्रामगीतेत महाराजांनी वापरला. हे तो आहे हराम हिताच्या दृष्टीने. तो माणूस खऱ्या अर्थानं हरामखोर ठरत असतो जो कुठल्याही प्रकारचे कर्तव्य कर्म न करता दुसऱ्याच्या कष्टावरती जगत असतो. आणि म्हणून यासाठी विद्वानाने, शिक्षिताने, महंताने, श्रीमंताने कष्ट कराया मुद्दाम लागणे, हेच मोठेपणाचे, हेच खऱ्या अर्थानं मोठेपणाचं लक्षण आहे. मग तो विद्वान असोत, तो श्रीमंत असोत, तो सुशिक्षित असोत, की तो महंत असो, तो साधू असो, त्या प्रत्येकानं कष्ट करणं हेच खऱ्या अर्थानं मोठेपणाचं आहे. कदाचित यावर कोणी शंका घेऊ शकते की मजुरासाठी तर इथं काम दिसत नाही आहे आणि भरमसाठ बेकारी जिकडे तिकडे वाढलेली दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही श्रीमंत लोकांनी काय काम करावं, आम्हाला कुठं काम राहील? तर त्यांना महाराज सांगतात की सारा देश हा अर्धनग्न आहे, अर्धपोटी आहे. असं असताना, देशात कामाचा डोंगर उभा असताना तुम्हाला या देशामध्ये काम दिसत नाही, ही तर मोठा आश्चर्याची बाब आहे. ये कोटिशो भारतीयान विवस्त्रान शुद्ध रुगाकुलान नैव पश्यंती ते मुळा धर्म श्रमधर्म विरोधिनः, असं ग्रामगीतामृतम म्हणून ज्यांनी डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर यांनी ग्रामगीतेचं जे संस्कृतमध्ये भाषांतर केलं आहे ग्रामगीतामृतम म्हणून, पूज्य तुकारामदादा गीताचार्यांच्या आग्रहावरून, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की यो कोटिशो भारतीयान, कोट्यावधी भारतीय, विवस्त्रान शुद्ध रुगाकुलान, अर्थात अर्धपोटी, अर्धनग्न आणि अज्ञानी असे जे लोक समाजामध्ये, भारत देशामध्ये फिरत आहेत. नैव पश्यंती ते मुढा, त्या मूर्खांना हे लोक दिसत नाहीत. जे लोक म्हणतात की आम्हाला काम नाही, असे जे श्रमधर्माचे विरोधक म्हणून घोषित झालेले जे लोक आहेत, त्या लोकांना हे दिसत नाहीत. अरे या देशामध्ये आम्ही जन्माला येऊ
पुन्हा पुन्हा जन्मा यावे, मातृभूमीशी सुखे करावे, असे थोर पुरुषांना जे काही वाटत होतं ना, ते काही चुकीचं होतं. अहो, आळसाचं समर्थन करणं चुकीचं आहे. महाराज भगवान कृष्णानं सुद्धा राजस्वी यज्ञामध्ये उच्चिष्ट काढलं होतं. भगवान विठ्ठलानं सुद्धा चोख्याचे ढोरं ओढली होती, असा उल्लेख आपल्याला संत चरित्रामध्ये आढळून येतो. अहो, गोरोबा काकासोबत त्याला माती तुळवली होती, त्याचे मडके घळवू लागले होते. श्री संत गोरा राबे अंगे, देवही माती तुळवू लागे, तेथे श्रीमंत आळसे वागे, हे तो असे महापाप, किंवा तेथे श्रीमंत आळसे वागे, हे तो आहे महापाप. हा ग्रामगीतेचा संदेश प्रत्येकाच्या अंतःकरणात दृढ झाला पाहिजे. आज मजुरा नाही शास्त्रीय ज्ञान, आणि शास्त्रज्ञ अंगी श्रमाची वाण, अशी एक परिस्थिती निर्माण झाली. जे मजूर आहेत ना, त्या मजुरांना शास्त्रीय पद्धतीनं शेती करण्याचं ज्ञान नाही, आणि जे शास्त्रज्ञ आहेत ते कष्ट करत नाहीत. अशी एक विभिन्न आणि एक घातक परिस्थिती या समाजामध्ये, या भारत देशामध्ये निर्माण झाली आहे. अशा वेळी जाणत्या लोकांनी आपल्या ज्ञानाच्या बळानं अधिक उत्तम कर्तव्य करून दाखवणं हेच खऱ्या अर्थानं महत्त्वाचं ठरते, की आपण स्वतः कष्ट करून दाखवायचे, आणि समाजातल्या प्रत्येक घटकापासून, मग तो ज्येष्ठ असेल, श्रेष्ठ असेल, साधू असेल, श्रीमंत असेल, लहान असेल, मोठा असेल, गरीब असेल, कोणीही असेल, त्या प्रत्येकाकडून त्या पद्धतीची कर्तव्य करून घेणं हेच खऱ्या अर्थानं आज आपल्या देशाच्या विकासाचं साधन ठरू शकतं. नदी सागराशी मिळे तिची अपार शक्ती, व्यर्थची जावी ऐसी ईश्वर इच्छाची नसावी, उपयोगा यावी सर्वांच्या, आणि महाराज तैशीच मानवी शक्ती बुद्धी, स्वार्थीच वाया न जावी कधी, गावी नांदवाव्या रिद्धी सिद्धी नाना प्रयत्ने. आपली जी बुद्धी आहे, आपली जी शक्ती आहे, या आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी तिचा उपयोग न करता आपल्या बुद्धीचा आणि स्वार्थ प्रवृत्तीचा गावाच्या ठिकाणी उपयोग करावा. गावाच्या हिताची बुद्धी असावी, गावाच्या हिताची शक्ती आपल्या शक्ती माध्यमातून गावाचं हित कसं करता येईल, ही बुद्धी आपण ठेवली पाहिजे. कारण आमच्या साधू संतांनी खऱ्या अर्थानं काय सांगितलं असेल तर, यत्न तोची देव जाणावा, हे रामदास स्वामींचा जो संदेश आहे हा लक्षात घेऊन प्रत्येक जीवानं आपली शक्ती आणि बुद्धी, सत्ता, धन या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याबरोबरच आपल्यासोबतच जगाच्या हिताचा, जगाच्या उन्नतीचा, जगाच्या सुख समृद्धीकरिता तिचा उपयोग कसा करता येईल त्याचा एक प्रयत्न करणं हेच खरं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य प्रत्येकानं पार पाडलं पाहिजे, हे प्रत्येकाच्या ठिकाणी तो भाव असला पाहिजे, ही राष्ट्रसंतांची एक इच्छा आहे. यावर कोणी एक शंका निर्माण करू शकते. मी वेळ जरी आपला संपत आला तरी ही एक शंका थोडंसं 5-10 मिनिट बोलून या ठिकाणी थांबतो, कारण विषय पूर्ण झाल्याशिवाय थांबणं जरा योग्य नाही. या ठिकाणी एक शंका निर्माण होऊ शकते की नशिबात असल्याशिवाय आपल्या हातून कर्म कसं होईल बुवा. प्रत्येकाला कर्म असावं हे म्हणतात, पण नशिबातच नसेल आपल्या काम करणं तर कसं करावं. बरेच लोक म्हणतात आमच्या नशिबात कधी मस्त आराम आहे, आमच्या नशिबात काम करणं नाही म्हणते, तुमच्या नशिबात नुसतं कामच करणं आहे म्हणते, आम्हाला आराम आहे. ते लोक जे म्हणतात ते मूर्ख लोक आहेत, त्यांचं बोलणं चुकीचं आहे. हा दैववाद आहे आणि ही खोटी एक पळवाट आहे. श्रम करण्यापासून, कष्ट करण्यापासून असलेली एक पळवाट आहे, आणि या भारतीय लोकांच्या डोक्यात पक्क होऊन बसला आहे. पण एक चुकीची समजूत आहे, एक घातक भ्रम आहे. पूर्व प्रारब्धानं जर आपलं जीवन पूर्णपणे नियंत्रित होत असतं तर जगात कोणाच्यात काहीच नवीन घडलंच नसतं. जे काही लोक नवीन काही क्रांती करून दाखवतात, काही संशोधन करून दाखवतात, काही विशिष्ट कार्य करून दाखवतात, त्यांच्याकडून ते घडलंच नसतं जर नवीन लोकांच्याकडून. कारण विमान आहे, दूरध्वनी आहे, हे जे काही शोध लावले आहेत, हे काय शोध लावले प्रारब्धे. महाराजांनी ग्रामगीतेमध्ये प्रश्न विचारला आहे का, प्रारब्धानं लागले आहेत का शोध? हे प्रयत्नानंच लागले आहे, पण प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणून पूर्व प्रारब्ध सुद्धा केव्हा जे असतं ना, ते सुद्धा आपण कधीतरी केलेल्या प्रयत्नामुळेच तयार झालेलं आपलं प्रारब्ध असतं, आणि त्या प्रारब्धानुसारच आपलं पुढे जीवन घडत असतं. अर्थातच प्रयत्न हा महत्त्वाचा भाग आहे, म्हणून प्रयत्न करणं आवश्यक आहे. प्रयत्न जर केलं तर प्रारब्ध वादाच्या, त्या प्रारब्ध प्रवाहाच्या चक्रातून सुद्धा सुटता येते, ही गोष्ट खरी आहे.
कारण जर त्याच्यातून सुटता येत नसतं तर आपण जी वाल्या कोळ्याची गोष्ट ऐकतो की तो वाल्या कोळी वाल्मिकी झाला आणि त्यानं भगवान रामचंद्राचं चरित्र लिहून काढलं त्या वाल्मिक महर्षींनी. तर मला असं वाटतं की ते वाल्मिक ऋषीसुद्धा त्यांच्या सत्कर्तव्याच्या प्रयत्नानंच खऱ्या अर्थानं वाल्मिकी हे ऋषी ठरले होते, अर्थात पापमुक्त झाले होते. ते प्रयत्नानंच झाले होते, प्रारब्धामुळे नाही. आणि म्हणून अत्युत्कट्टे पाप पुण्ये हिरे ती हैव फलमश्नुते असं महाभारत म्हणते. अर्थात तीव्रतर प्रयत्नाचं फळ इथंच मिळू शकते. याच जन्मात आपण आपल्या तीव्रतम प्रयत्नाचं फळ प्राप्त करू शकत असतो. नवे योग वासिष्ठामध्ये महर्षी वशिष्ठ ऋषी भगवान रामचंद्राला सांगतात की प्राक्तन पौरुषम यजेत, अर्थात देवसुद्धा आपल्या प्रयत्नानं आपल्याला जिंकता येते. आता त्या कारणानं हेयम दुःख ना गतम, हे जे काही पुढे येणारं दुःख आहे ना आपल्याला, ते सुद्धा आपल्या प्रयत्नानं आपल्याला त्या दुःखापासून सुद्धा आपला बचाव करता येते असं पतंजली योग सूत्र सांगते. अर्थात आपल्या प्रयत्नाशिवाय एक विचार करा सज्जन हो, प्रयत्न जर केला नाही तर प्रारब्धानं आपल्या समोर ताट वाढून ठेवला आहे आणि आपण जर घास मोडून तोंडात टाकण्याचा प्रयत्नच केला नाही तर तो घास आपल्या तोंडात जाऊ शकत नाहीत. या ऋषीनं प्रारब्धवाद हा प्रत्येक ठिकाणी लागू पडत नसतो. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये दैव आलसी पुकारा अशा ढोंगात काही अर्थ नसतो. आणि म्हणून देव असे ना दैव असे दुर्बल लोकांना साथ करी, तुकड्या दास म्हणे सत्कर्मा देव दैव होते साथी. कारण जे प्रारब्धावर बसतात आणि कर्तव्य करत नाहीत, कष्ट करत नाहीत, कुठल्याही प्रकारचा उद्योग करत नाहीत, त्यांना देवसुद्धा सहकार्य करत नाही असं श्रमगीता नामक ग्रंथामध्ये डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकरांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की निरुद्यमम निरुत्साहम समाजम निष्परिश्रमम नैउद्धारयतुम शक्तुम साक्षात ब्रह्मांड नायका, किंवा त्याला साक्षात ब्रह्मांड नायक सुद्धा उद्धार त्याचा करू शकत नाही जो निरुद्यम म्हणजे उद्यम करत नाही, उद्योग करत नाही, आणि निरुत्साही नाम आळशी आहे अशा माणसाला. आणि आमच्या श्रुतीनं सुद्धा सांगितलं आहे की श्रांतस्य सख्याय देवः, जो शरीराला आराम देतो त्याचं सख्यत्व देव सुद्धा करत नसतो. आणि म्हणून दैव आणि देव दोघेही साथी जर होत असतील तर ते प्रयत्नामुळेच होत असतात. म्हणून उद्यमम साहसम धैर्यम बुद्धिशक्ती पराक्रम षडयते यत्र वर्तन्ते तत्र देव सहाय्यकृत. देव सुद्धा त्यालाच सहाय्य करत असतो प्रत्येक कर्तव्य कर्मामध्ये, प्रत्येक कामामध्ये ज्याच्याकडे या 6 गोष्टी असतात. कोणत्या? उद्यम नाम पहिली गोष्ट, त्याच्याकडे उद्योग असला पाहिजे. दुसरी गोष्ट, तो उद्योग करण्याचं साहस त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याच्या ठिकाणी धैर्य असलं पाहिजे. चौथी गोष्ट, हे सगळं करण्याकरता वा असण्याकरता त्याच्याकडे बुद्धी असली पाहिजे. आणि बुद्धी जरी असली तरी नुसतं बुद्धी असून चालत नाही, तर त्या बुद्धीसोबतच 6वी गोष्ट, त्याच्या ठिकाणी शक्ती असली पाहिजे, पराक्रम असला पाहिजे. या 6 गोष्टी ज्याच्या ठिकाणी असतील त्यालाच खऱ्या अर्थानं देवसुद्धा सहाय्य करत असतो असं आमचे सुभाषितकार सांगतात. आणि श्रीमदाद्यगुरु शंकराचार्यांनी सुद्धा वेदांत शास्त्र जे ब्रह्मसूत्र आहे त्या ब्रह्मसूत्राचं भाष्य करत असताना म्हटलं आहे की ईश्वर हा पाण्याप्रमाणे साधारण कारण, तर प्रयत्न हा बीजासारखा असाधारण कारण ठरत असतो कोणत्याही गोष्टी करता. आणि म्हणून इत्यादी. शिवाय जीवाच्या ठिकाणी कर्मस्वातंत्र्य आहे असं ग्रामगीतेचंच नाही तर सगळ्या संत पंत ग्रंथांचं मत आहे. कर्म करावयाची स्वतंत्रता ही जीवा हाती महान सत्ता, आपल्या भाग्याचा विधाता आपणची आहे असं महाराजांनी जे म्हटलं आहे ते अगदी खरं आहे. कारण जर सगळं काही प्रारब्धानच जर झालं असतं, जर काही प्रयत्नाची गरजच राहिली नसती, प्रारब्धात जसं आहे तसंच जर सगळं चालत राहिलं असतं, तर वेदानं तरी कशाला झक मारायला सांगितलं असतं? सत्यम वद धर्मम चर या गोष्टी वेदाने कशाला सांगितल्या असत्या? म्हणून वेद
जे सांगतो आहे की धर्म म्हणजे धर्मानं आचरण करा, सत्य बोला. हे कशा करता? तर सत्य बोलण्याचा प्रयत्न आपल्याकडून झाला पाहिजे, धर्मानं वागण्याचा, धर्मानुकूल वागण्याचा प्रयत्न आपल्याकडून झाला पाहिजे. आणि म्हणून हा वागणुकीचा संदेश वेदानं दिला तो याच दृष्टीनं दिला आहे की तुम्ही कर्तव्य कर्म करण्याचे प्रयत्न करत राहाल. आणि म्हणून या बळाचा उपयोग न करता दैव दैव जे म्हणत असतील त्यांना शुक्रनीतीनं षंढ म्हटलाय, नपुंसक म्हटलाय. कसं म्हटलंय? क्लिबा दैवमुपासते. क्लिबा नाम षंढ, जे षंढ लोक आहेत, जे नपुंसक लोक आहेत, तेच लोक दैव दैव करत बसत असतात आणि प्रयत्न करत नसतात, ते षंढ आहेत. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं आहे की हर जीव से कर्तव्य हो. आणि कर्तव्य प्रत्येकाला असलं पाहिजे. महाराजांनी लहर की बरखीमध्ये फार सुंदर लिहिलं आहे, कर्तव्य बिन इस जगत में पल भी नहीं जीवन मिले, उठो भगाओ कर्म आलस, साथ कोई भी दे चले, मुर्दाड़ वृक्षों की जड़े ही काट कर है फेकना, जीता रहे कर्तव्य तत्पर फूल उस पर झोकना. हाच महाराजांचा एक संदेश ऐकून आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आणि जो दुसरा भाग आपण एक शारीरिक गुणवृद्धीचा भाग आपण आता पाहला. वृद्धी म्हणजे वाढ, शारीरिक गुणाची वाढ, अर्थात गुणधर्म दुनिया में बढे, यातलं शारीरिक गुणधर्म कसे वाढले पाहिजे याचं थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न केला धावत्या वेगात. आता दुपारच्या 4 ते 5 या सत्रामध्ये आपल्याला मानसिक गुणधर्माची वृद्धी वा वाढ कशी करता येईल, त्याकरिता गंभीर हृदयाची कशी आवश्यकता आहे, त्याचं एक चिंतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण दुपारच्या प्रवचनामध्ये करूया. तूर्त या ठिकाणी वेळ संपल्यामुळे शांतीपाठाच्या माध्यमातून आपण या प्रवचनाला पूर्णविराम देऊया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय गुरु.